प्रसार माध्यमात महिलांची संख्या वाढत आहे, त्यांचे योगदान महत्त्वपूर्ण आहे। तळागाळापर्यंत माहिती पोहोचवण्याचे काम पत्रकार करतात। महिलांचे सक्षमीकरण ही काळाची गरज आहे। महिलांच्या अडीअडचणी प्रश्न प्राधान्याने सोडवण्याचा आमचा प्रयत्न राहील, अशी ग्वाही उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर यांनी दिली। जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून सोलापूर श्रमिक पत्रकार संघ आणि दयामान बहुउद्देशीय सामाजिक संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने प्रसार माध्यमात काम करणाऱ्या महिलांचा सन्मान सोहळा हॉटेल सिटी पार्क येथे उत्साही वातावरणात पार पडला। या प्रसंगी देवकर बोलत होत्या। यावेळी विचार मंचावर प्रमुख पाहुण्या म्हणून मोनिका देवेंद्र कोठे, धनश्री विनायक कोंडाल, नगरसेविका विजया नागेश खरात, धनश्री विनोद भोसले, माजी नगरसेविका मंगला दिलीप कोल्हे, श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष विक्रम खेलबुडे, खजिनदार किरण बनसोडे यांची उपस्थिती होती। यावेळी साक्षी सुराणा, गंगा कदम, तेजस्विनी पाटील, महापालिकेतील लिपिक माऊली अडकूर, श्रावणी सूर्यवंशी, उमादेवी अभंगराव यांचा विशेष सन्मान करण्यात आला। तर प्रसार माध्यमातील महिलांचा भेटवस्तू देऊन यथोचित सन्मान करण्यात आला। पत्रकार संघाचे खजिनदार किरण बनसोडे यांनी प्रास्ताविक केले, सूत्रसंचालन श्वेता हुल्ले यांनी केले, तर उपाध्यक्ष उमेश कदम यांनी आभार मानले। यावेळी नगरसेविका विजया खरात म्हणाल्या, प्रसार माध्यमात महिलांची संख्या वाढत आहे। महिलांचे सर्वच क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान आहे। जागतिक महिला दिनानिमित्ताने महिलांच्या कर्तृत्वाचा सन्मान केला जातो। विविध क्षेत्रात महिला कार्यरत आहेत। यावेळी धनश्री भोसले आणि मंगला कोल्हे यांची ही भाषणे झाली। सन्माननीय व्यासपीठावर उपस्थित असलेले मोनिकाताई कोठे, आमच्या सर्वांच्या ज्येष्ठ मार्गदर्शिका मंगलाताई कोल्हे, विजयाताई खरात, उपमहापौर ज्ञानेश्वरीताई देवकर, धनश्री विनोद भोसलेताई आणि सर्व उपस्थित महिला मंडळ, पत्रकार, श्रमिक संघटनेचे सर्व उपस्थित सदस्य, सर्वांना माझा नमस्कार। सर्वांना उद्या 8 मार्च जागतिक महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा। महिला दिन हा केवळ एक दिवसाचा सन्मान सोहळा नाही, तर हा सन्मान सोहळा हा एक जागतिक, सांस्कृतिक, राजकीय, आर्थिक सर्व क्षेत्रामधून स्त्रियांचा हा सन्मान गौरव केला जातो। पत्रकारांची महिला संख्या आज एवढ्या मोठ्या प्रमाणात आहे, हे खूप आम्हाला कौतुकास्पद आहे की म्हणजे एवढे दिवस दिसत नव्हते की महिला पत्रकार एवढ्या आहेत म्हणून, पण आज इथे सर्वांना पाहून एवढा आनंद वाटला। पत्रकार म्हणजे हा लोकशाहीचा प्रतिबिंब असं म्हटलं जातं आणि लोकशाहीचा प्रतिबिंब आणि समाजाचा आरसा असं म्हटलं जातो, पण महिलांचं आत्मा असं मी म्हटलं जाते त्यांच्या मनाचा। त्यासाठी महिलांवरील होणारे कौतुक तर तुम्ही सगळे आहातच, सगळे कौतुकांमध्ये। आज आपण बघितलं की महिला हे सर्व स्तरांमध्ये आहेत, डॉक्टर असू देत किंवा इंजिनियर असू देत, डॉक्टर हे ज्या सर्व क्षेत्रामध्ये आहेत, राजकीय क्षेत्रामध्ये आहेत। आज शेतीच्या कामापासून ते महिला राष्ट्रपतीच्या खुर्चीवरती विराजमान आहे। हे आपण तुम्हा महिलांसाठी हे खूप मोठं कौतुकास्पद आहे। आज मी सांगते की महिला पत्रकार म्हणून की आज महिलांवरील काही जे न दिसणारे आहेत ते अत्याचार असू देत, अनिष्ट रूढी परंपरा, यावर तुम्ही आम्ही आवाज उठवणं हे अत्यंत गरजेचं आहे। सर्वांना पुन्हा एकदा महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा। काही जरी महिलांना पण काही अडचणी वगैरे असेल तरी आपणा सर्वांचे लाडके आमदार मध्येचे देवेंद्र दादा कोठे आहेत, महापौर विनायक दादा कोंडाल आहेत, जे काही अडचणी असतील ते आपण सर्वजण त्याचा पाठपुरावा करून म्हणजे सोडवण्याचा प्रयत्न करूया। पुढील तुमच्या जीवनाच्या सन्मानासाठी महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।